रस्त्यांवरील खड्डे, उघडे मॅनहोल आणि रस्ते देखभालीतील त्रुटींमुळे मृत्यू किंवा अपघात झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 13 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून त्याची पहिली बैठक मंगळवारी ठाणे महापालिकेत पार पडली. या समितीचे अध्यक्ष म्हणून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तर सदस्य म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविकांत पाझरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA, ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस तसंच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कायदेविषयक सल्लागारही उपस्थित होते. ठाणे शहरात रस्त्यांवरील खड्डे, उघडे मॅनहोल किंवा रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींमुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर संबंधित नागरिकांनी किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी या विशेष समितीकडे तक्रार नोंदवावी. अपघातानंतर 48 तासांच्या आत ही तक्रार नोंदवणं बंधनकारक असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर समिती संबंधित कागदपत्रांची तपासणी करेल. तसंच पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी करेल. अपघाताचं कारण रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल किंवा देखभालीतील त्रुटी असल्याचं निष्पन्न झालं तर नियमानुसार ठाणे महापालिकेकडून संबंधित अपघातग्रस्त किंवा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाईल. अपघाताची पडताळणी करताना संबंधित रस्त्याच्या मालकी हक्क, तो रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित झाला की नाही, तसंच अपघातस्थळी संबंधित पोलीस ठाणे यांनी तयार केलेला पंचनामा या सर्व बाबींचा विचार केला जाणार असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय.